धनंजय मुंडे राजीनामा देणार? दमानी यांनी दादांना दिले मुंडे कराड कंपनीचे पुरावे. बॅलन्स शीटमुळे मुंडे येणार अडचणीत? बीड सरपंच हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडचे मंत्री धनंजय मुंडेंशी थेट संबंध असल्यानं राजीनाम्याची मागणी होते. आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी या मैदानात उतरल्या. त्यांनी कराड आणि मुंडेंच्या आर्थिक संबंधाची कुंडलीच काढली. दमानी यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या एकत्र कंपन्यांची काही कागदपत्र दादांकडे सोपवली. एवढंच नव्हे तर अजितदादांनी धनंजय मुंडेंवर कारवाई न केल्यास थेट कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिलाय. मात्र याबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेतील असं सांगत धनंजय मुंडेंनी अधिक बोलणं टाळलंय. माननीय अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे. तर अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील असा ठाम विश्वास पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केलाय. आमची प्रामुख्याने मागणी आहे की धनंजय मुंडे साहेबांनी जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही, दोषी फासावर चढत नाहीत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. काय वाटतं आज नेमका निर्णय काय होईल? काय राजीनामा घेतील धनंजय मुंडेंचा अजित पवार? मला असं वाटतं राजीनामा घेतील. दमानी यांनी कराड मुंडेंच्या कंपनीचे पुरावे सादर केले. मुंबई हायकोर्ट आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडेही 40 कागदपत्रे सादर केली आहेत. नेमकं काय आहेत हे पुरावे ते पाहूया. जगमित्र शुगरची 88 एकर 34 गुंठे जमिनीत कराड मुंडे पार्टनर आहेत. जगमित्र शुगर मिलमध्ये राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड संचालक आहेत. व्यंकटेश इंडस्ट्रियल सर्व्हिसेसमध्ये राजश्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकत्र आहेत. 2022 मध्ये कंपनीचा नफा 12 कोटी 27 लाख रुपये होता. कंपनीनं 2022 मध्ये अखेरची बॅलन्स शीट भरली. इंडिया सिमेंट कंपनीच्या फ्लाय ॲशच्या वाहतुकीतही कंपनीचा सहभाग आहे. कराड मुंडे यांच्यात जमीन एकत्र, कंपनी एकत्र, फ्लाय ॲश वाहतूक एकत्र असल्याचा दावा आहे. दमानी यांनी थेट कागदपत्र जाहीर केल्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी महायुती सरकारवर दबाव वाढलाय एवढं नक्की. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना पाठीशी घालणार की त्यांचा राजीनामा घेऊन स्वच्छ कारभाराची ग्वाही देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.